आज तुम्ही बुरखा ओढताय, उद्या एखाद्या महिलेची साडी ओढाल तुम्ही, एखाद्या मुलीचं टॉप ओढाल तुम्ही, मग त्याही गोष्टी पाहत बसायच्या का? हा मुद्दा आहे त्या ठिकाणी करतात. जे लोक म्हणतात की पुरुषांच्या वासनांध नजरेपासून वाचण्यासाठी जे आहे ते महिला चेहरा वगैरे झाकतात, तर मला असं वाटतं की मग पुरुषांनी स्वतःची जी नजर आहे ती बदलली पाहिजे. रोग पुरुषाला आहे आणि लस महिलेला दिली जाते. आया आणि सासू ज्या आहेत त्या साडींमध्ये असतात आणि सुना आणि मुली अचानक बुरख्यामध्ये कशा काय येतात. तर याचा अर्थ काहीतरी त्यांना सांगितलं जातं ना की हा जो पोशाख आहे हा आपल्या धर्माचा पोशाख आहे. तुम्ही मशिदीमध्ये या गोष्टी बोलता का की बुवा महिलांना जो पोशाख घालायचा तो पोशाख तुम्ही घाला, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हणता की महिलांनी स्वैराचारी होऊ नये म्हणून तुम्ही महिलांना त्या गोष्टी दिलेल्या आहेत, मात्र पुरुषांना वळू म्हणून सोडलेलं आहे स्वैराचारी होण्यासाठी. बुरख्यामध्ये सेफ फील करते, जसं काय नाही का म्हणते ते शक्तिमान टाईप की आपण काहीतरी कवच घालतो, कोणीतरी लेझर मारलं मग ते बुरख्याला लागून लेझर असे रिव्हर्स जातात, असा काहीतरी प्रकार जो आहे तो काय होतो का? प्रेमसंबंध असतात, ठीक आहे. बरेच जण जे आहेत ते मुलांच्या मागे बसून गाड्यांवर फिरतात, ठीक आहे. बुरख्यामध्ये असतात मुली. त्या मुलांना त्या मुलीकडे कसं काय बघितलं असेल बरोबर, प्रस्ताव कसा काय ठेवला बुवा? मग प्रेमाचा हा एक विषय झाला ना त्याच्यामध्ये. शिकण्यापासून तुम्ही थांबवत आहे असं माझं म्हणणं नाहीये, पण शिकून त्या करतात काय हे पण खूप जास्त महत्वाचं आहे. की किती महिला आज मुस्लिम समाजाच्या नोकरीमध्ये आहेत. बुरख्याच्या बाबतीमध्ये बोलले की मग हे डायरेक्ट लोक जाऊन फिरा नागडे म्हणतात तुम्ही. म्हणजे मला बोलतात ना बायकोला तुम्ही असं फिरवा, तसं फिरवा. कितीतरी ठिकाणी कमेंट वगैरे देतात लोक. आता उद्या तिची एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये नियुक्ती झाली तर ती आता घरापासून जाताना बुरखा घालून जाणार, पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर बुरखा काढून ठेवणार का? बरं समजा तिची ट्रॅफिक पोलीस मध्ये जर हे झाली, बदली झाली, ती काय मग सिग्नलवर बुरखा घालून उभा राहणार का ती? त्यावेळेस महिलेला बुरखा न घातल्यामुळे गोळ्या घातल्या होत्या, ती बातमी मग माझ्या बायकोच्या समोर वाचून दाखवली. आणि त्यानंतर मग मी तिला म्हणालो की आपण आता इथून पुढे बुरखा न घालून या गोष्टीचा जो आहे तो निषेध करायचा. समोर जे आहे तिथं मदिना हॉटेलमध्ये सगळे बुरख्यामधल्या महिला, काळा बुरखा, आणि आम्ही दोघं जण बसलोय. आणि मी म्हणलं की एकदा नजर टाक म्हणलंय, आणि आता तुला कसं वाटतंय ते सांग. हिने त्या हॉटेलमध्ये पहिल्यांदा मला बोलली होती की मला पण आता तसंच वाटतं जसं तुम्हाला वाटतं, की ते गुलामीचं लक्षण वाटतंय आता, की आपण प्रबोधनाच्या माध्यमातून बुरखा बंद करतोय. आतापर्यंत साधारण 100 पेक्षा जास्त महिलांचे बुरखे आपल्या माध्यमातून बंद झालेत. ही देखील सकारात्मक बाब आहे. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मी सध्या गेल्या 2-3 दिवसापासून माझ्या फीडवर सारख्या रील येत होत्या की बिहारचे जे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, ते एका महिलेचा बुरखा ओढत आहेत आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्याविषयी विरोधकांनी आणि जे थोडंसं लिबरली विचार करणारी माणसं आहेत त्यांनी निषेधसुद्धा व्यक्त केला. आणि असं एखाद्या मुख्यमंत्र्यानं एखाद्या महिलेचा बुरखा ओढणं हे कितपत योग्य आहे अशी टीकासुद्धा झाली, असे प्रश्न विचारले गेले. पण भाजपकडनं त्याला एक काउंटर आला आणि तो काउंटर होता की महिलांनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालावा का नाही याबद्दल त्यांनी चर्चा सुरू केली आणि त्याबद्दल डिबेट सुरू केलं. तर या सगळ्या म्हणजे नितीश कुमारांची जी कृती होती त्या कृतीबद्दल आणि एकंदरीतच बुरख्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मुस्लिम समाज सुधारणा चळवळीचे अध्यक्ष पैगंबर शेख साहेब. तर भाईंना तुम्ही ओळखताच, तर भाई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल सिद्धांत मध्ये. धन्यवाद. नितीश कुमारांनी बुरखा ओढला, या घटनेकडे कसं बघता? म्हणजे एका राज्याचा मुख्यमंत्री, म्हणजे 10व्यांदा मुख्यमंत्री झाले ते, आणि तो एखाद्या महिलेचा बुरखा ओढतोय एका सार्वजनिक कार्यक्रमात, कसं बघता याकडे? काय आहे, महाभारतामधली जी दुःशासनाची जी परंपरा आहे ती नितीश कुमारांनी बिहारमध्ये चालवली. ज्या पद्धतीने दुःशासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण केलं त्याच पद्धतीने नितीश कुमारांनी जो आहे तोच वारसा त्या महिलेचा बुरखा ओढून जो आहे तो दाखवला. आता विचार करण्याची ही गोष्ट आहे की या देशामध्ये आता गीतेचे विचार चालणार आहेत की दुःशासनाचे, कौरवांचे विचार चालणार आहेत, हा विचार देशाने करायचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठला कृष्ण येणार आहे का नाही वाचवण्यासाठी आणि नितीश कुमार यांना दंडित करणार आहे की नाही हे खरं तर पाहण्याची गोष्ट आहे. अशा पद्धतीने एखाद्या महिलेचा बुरखा सार्वजनिक ठिकाणी ओढणे वगैरे या गोष्टी निषेधार्ह आहेत. आणि एका मुख्यमंत्र्याकडून 10 वेळा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री झालेल्या माणसाकडून अशा गोष्टी घडतात, या त्याच्याही पेक्षा जास्त निंदनीय आहेत. अशा कृती होत असताना जर मुख्यमंत्र्यांकडून अशा गोष्टी केल्या जात असताना त्यांचा काही राजीनामा घेतला जात नसेल, त्यांच्यावर काय कुठल्याही पद्धतीची कठोर कारवाई केली जात नसेल, तर समाजाने यातून काय आदर्श घ्यायचा, काय बोध घ्यायचा? नितीश कुमारांचाच आदर्श घेऊन जर
इतरही ठिकाणी महिलांचे बुरखे वगैरे हिजाब वगैरे ओढले गेले तर याला जबाबदार कोण राहणार? आंतरराष्ट्रीय पातळीवर आज भारत या देशाची जी आहे या घटनेमुळे नाचक्की झालेली आहे. आपण विश्वगुरू म्हणून स्वतःला म्हणून घेण्यामध्ये किंवा मिरवण्यामध्ये धन्यता मानतो. इव्हन जे रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहे पुतीन, ते देशामध्ये भारतामध्ये आल्यानंतर जे आहे ते नरेंद्र मोदींनी त्यांच्या हातामध्ये भगवद्गीता दिली. त्याच भगवद्गीते जे आहेत ज्या कृष्णांनी अर्जुनाला सांगितली होती त्या कृष्णाप्रमाणे जो आहे ते नरेंद्र मोदी निर्णय घेऊन जे आहे ते नितीश कुमारांचा राजीनामा घेतील का? हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित मला करावा वाटतो. पण भाई तो मुद्दा काउंटर अशा पद्धतीने केला जातोय की हा मान्य आहे त्यांची कृती चुकलेली आहे, पण एकंदरीतच एखादी डॉक्टर नियुक्तीपत्र घेण्यासाठी येते आणि ती बुरखा घालून येते, हे कसं वाटतं? तुम्ही कसं बघताय याकडे? पहा, जर तुम्हाला त्या महिलेने नकाब घातलेला आहे, त्या महिलेची आयडेंटिटी दिसत नाहीये, तिचा चेहरा दिसत नाहीये, ही जर तुम्हाला काही समस्या वाटत असेल किंवा प्रॉब्लेम वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या लेडीज गार्डला सांगू शकत होता, लेडीज पोलीसला सांगू शकत होता की त्या महिलेला स्वतःचा चेहरा दाखवायला सांगा. त्या डॉक्टर आहेत, त्यांना आम्ही सर्टिफिकेट देतोय, आम्ही सर्टिफिकेट ज्यांना देतोय त्यांच्याच हातात ते जात आहे की नाही, तर हे आम्हाला पाहायचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा चेहरा दाखवला पाहिजे. आणि अशा पद्धतीने त्यांनी जर गाईडला सांगितलं असतं आणि जर त्यांनी त्यांचा पुरस्कार जरी त्यांना ते दिला नसता तरी देखील समजलं असतं, तर ती घटना जी आहे त्याचा एक आदर्श देखील निर्माण झाला असता की बाबा मी त्या महिलेचा चेहराच पाहिलेला नाहीये, तीच महिला आहे का जिला मी देतोय पुरस्कार, तीच महिला आहे का हेच मला माहीत नाही, तर मी कसं काय देऊ? तर ती घटना एक ती गोष्ट एक जी आहे ती समजण्यासारखी असते. मात्र या पद्धतीने डायरेक्ट एखाद्या महिलेचा बुरखा वगैरे ओढणं, ॲक्च्युली त्यांनी त्या महिलेचा बुरखा ओढला नाही, त्यांनी कुठल्याही एखाद्या सामान्य महिलेचं वस्त्र जे आहे ते परिधान पोशाख जो आहे तो ओढलेला आहे. आज तुम्ही बुरखा ओढताय, उद्या एखाद्या महिलेची साडी ओढाल तुम्ही, एखाद्या मुलीचं टॉप ओढाल तुम्ही, मग त्याही गोष्टी पाहत बसायच्या का? हा मुद्दा आहे त्या ठिकाणी खरं तर, की महिलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांना काय पोशाख परिधान करायचा आहे काय नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि जर तुम्हाला त्या गोष्टी त्या ठिकाणी नसतील पटत तर तुम्ही त्या पद्धतीने सांगायचं होतं. राहिला प्रश्न एखाद्या महिलेने स्वतःची आयडेंटिटी का लपवावी, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जो आपण वारंवार मांडत असतो. याच्या आधीच्या चर्चेमध्ये देखील आपण मांडले की बुवा एखाद्या महिलेने स्वतःची आयडेंटिटी का लपवावी? ती सुशिक्षित असू द्या, अशिक्षित असू द्या, ती डॉक्टर असू द्या, नर्स असू द्या किंवा एखादे घरकाम करणारी महिला असू द्या, कोणीही असू द्या, तिने स्वतःचा चेहरा का लपवावा? तिला तिची आयडेंटिटी आहे, तिला एक चेहरा आहे, तिला एक ओळख आहे आणि तिने सार्वजनिक जीवनामध्ये ती दाखवली पाहिजे. माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की कुठल्याही महिलेने आपला चेहरा झाकू नये. काही चेहरा झाकण्याची गरज नाही आहे, आवश्यकता नाही आहे. आणि तुमचा चेहरा दाखवल्याने कोणाला काहीही त्रास नाही आहे. जे लोक म्हणतात की पुरुषांच्या वासनांध नजरेपासून वाचण्यासाठी जे आहे ते महिला चेहरा वगैरे झाकतात, तर मला असं वाटतं की मग पुरुषांनी स्वतःची जी नजर आहे ती बदलली पाहिजे. एखाद्या महिलेची आयडेंटिटी पाहिल्यानंतर, चेहरा पाहिल्यानंतर जर तुमची नजर वासनांध होत असेल तर मला असं वाटतं की पुरुषांना या ठिकाणी प्रबोधनाची खूप जास्त गरज आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये महिला ज्या आहेत ते समाजामध्ये वावरतायत, फिरतायत, ज्या स्वतःचा चेहरा दाखवतायत. खूप साऱ्या करोडो महिला आहेत ज्या स्वतःचा चेहरा दाखवतायत. मग त्यांच्याकडे काय सगळे पुरुष वासनांध नजरेनेच पाहतात का? म्हणजे ह्याच्यातून पुरुषांची बदनामी होत नाही का? हा देखील प्रश्न आहे की चांगले पुरुष समाजामध्ये नाहीत का? आपण त्या पुरुषांना जे वाईट पद्धतीने लोक पाहतात, पुरुष हे करतात, तर त्यांच्यावर संस्कार वगैरे करू शकत नाही का? त्यांचं प्रबोधन वगैरे करू शकत नाही का? तर ते घरातून प्रबोधन त्या पद्धतीचं होत नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यावर जे काही पुरुषांच्या वासनांध नजर आहे, रोग पुरुषाला आहे आणि लस महिलेला दिली जाते, हा असा एक प्रकार आहे. तर मला असं वाटतं की या पद्धतीने जर आपण पाहिलं तर मला वाटतं की आपण मानसिकदृष्ट्या कॅन्सरग्रस्त होऊ, मला असं वाटतं. आणि याच्यातून आपण लवकरात लवकर जेवढं बाहेर निघू तेवढं मला असं वाटतं की ते चांगलं राहील. आता एका नितीश कुमारांचा विषय आणि एका ब्रॉड फ्रेमवर्कमध्ये बुरखा, तुम्ही त्या विरोधात आंदोलन केलंय, तुम्ही सातत्यानं लिहित असता, बोलत असता. म्हणजे आपल्याकडं आपण ही आंदोलनं पण बघतो की पहिले हिजाब फिर किताब, एवढं काय ऑब्सेशन आहे बुरख्याबद्दल? एक लक्षात घ्या, काय आहे की इथले जे मुस्लिम आहेत, विशेष करून मुस्लिम महिला आहेत, त्यांना जगभरामध्ये हिजाब आणि बुरख्यावरून काय काय घडामोडी चालू आहेत त्या माहिती नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. अलीकडे आपण जर पाहाल तर इराणमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं. तिथे हिजाबच्या विरोधामध्ये महिला रस्त्यावर आल्या आणि लिटरली त्यांनी हिजाब आणि बुरखा जो आहे तो जाळला त्या ठिकाणी. तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, त्याच्यामध्ये हजारो महिला मारल्या गेल्या.
विशेष बाब म्हणजे की ज्या महिला बुरखा हिजाब नाकारत होत्या त्या मुस्लिम महिला होत्या, त्या काही दुसऱ्या महिला नव्हत्या ना. तर मग ही आंदोलनं इथल्या मुस्लिम महिलांपर्यंत पोहोचली नाही. ठीक आहे. आणि मग अशा महिला कुठल्या आंदोलन करतात तर त्यांना स्वैराचारी म्हणलं जातं. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. रास्ते से भटक गए, पथभ्रष्ट झाले, अशा पद्धतीनं सांगितलं जातं. आता हा झाला विषय की बाबा प्रशासन जे आहे ते सांगतंय की बाबा इथे हिजाब आणि बुरखा हिजाब कंपल्सरी आहे. आणि तिथले जे नागरिक त्याच्यातल्या ज्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला ज्या आहेत त्या पुढे येतात, म्हणतात की आम्ही हिजाब आणि बुरख्याचा विरोध करतो. मात्र आपण त्या देशांविषयी काय म्हणू की ज्या देशानेच हिजाब आणि बुरखा बंद केलेला आहे. ठीक आहे. जगभरामध्ये साधारण 14 असे देश आहेत जे इस्लामिक देश आहेत, ज्यांच्यामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ही 60% 70% जास्त आहे. कोणकोणते देश आहेत असे? देशांची नावं? कझाकिस्तान घ्या, तझकिस्तान घ्या, मोरोक्को नावाचा देश घ्या, असे अनेक 14 देशांची यादी जर तुम्हाला पाहिजे तर मी यादी पण वाचून तुम्हाला दाखवू शकतो लगेच, की तुम्ही जर मला थोडासा सवड दिली याच्यामध्ये तर तुम्हाला सांगतो. अल्जेरिया नावाचा देश आहे, तिथे 2018 जे आहे त्यांनी चेहरा नकाब बुरखा जे आहे ते बंद केलं. अझरबैजान म्हणून नावाचा देश आहे, 2010 सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये त्यांनी बंदी केली हिजाबवर. चाड नावाचा देश आहे, आता या देशांची नावं पण ऐकलेली नाहीत आपण, त्यांनी 2015 केलं. इजिप्त तर सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे. त्यांनी जे आहे शाळांमध्ये नकाबवर बंदी केली आणि हिजाबसाठी पालकांची आवश्यकता आहे. कझाकिस्तानमध्ये आत्ता 2023 जे आहे ते शाळांमध्ये आणि संपूर्ण देशात आणि नकाबवर बंदी केलेली आहे. कोसोवो नावाचा देश आहे, किर्गिझिस्तान नावाचा देश आहे, मोरोक्को नावाचा देश आहे. या मोरोक्को नावाच्या देशाचं तर विशेष असं आहे की यांनी हिजाब आणि बुरख्यावर फक्त बंदी घातलेली नाही आहे, यांनी हिजाब आणि बुरख्याच्या उत्पादनावर आणि विक्रीवर देखील बंदी घातलेली आहे. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी बुरख्या बनवूही शकत नाही आणि विकूही शकत नाही. सेनेगल नावाचा देश आहे, सिरिया आहे, ताझकिस्तान आहे, ट्युनिशिया आहे, उझबेकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे. असे अनेक देश जे आहे या देशांमध्ये जिथं मुस्लिम कंट्रीज आहेत त्या मुस्लिम देशांमध्ये ज्या आहेत त्यांनी हिजाब आणि बुरख्यांवर अंशतः किंवा पूर्णतः बंदी घातलेली आहे. आणि मी काही देशांची नावं पण सांगितली की तिथे उत्पादन आणि विक्रीवर देखील बंदी आहे. तर ही जी क्रांती आहे, ही जे काही रिव्होल्युशन आहे, हा जो इस्लामिक कंट्रीमध्ये होणारा जो बदल आहे, वैचारिक बदल जो आहे, तो बदल इथल्या मुस्लिम लोकांपर्यंत जो आहे तो पोहोचवला जात नाही, मुलींपर्यंत पोहोचवला जात नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामुळे मग हे जे काही कॉलेजमध्ये आंदोलनं निघतात, मग त्याच्यावर पहिले हिजाब फिर किताब सारखे जे काही बॅनर वगैरे लागतात, त्यानंतर मग मोहरम सारखा हे असेल काय म्हणतात सण असेल, नाहीतर ईद ए मिलाद सारखा सण असेल, त्याच्यामध्ये म्हणा मग हिजाब आणि बुरख्याचे फायदे ह्याचे बॅनर वगैरे लावले जातात. मग अशा पद्धतीचे जे बॅनर आहेत ते हिजाब आणि बुरख्याच्या विरोधामध्ये तुम्ही लावू शकता का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता ह्यांनी जी काही आंदोलनं वगैरे काढली, ही आंदोलनं हे काढतात की हिजाब जे आहे ते घालून देण्याची जी परवानगी द्यावी असं सांगितलं जातं ह्यांच्याकडून, बुरखा घालून देण्याची परवानगी द्यावी असं सांगितलं जातं. आणि ते म्हणतात की माय हिजाब माय राईट्स असं म्हणतात. आणि वी कवर आवर हेड नॉट वी कवर आवर फेस नॉट आवर हेड वगैरे, नॉट आवर ब्रेन, अशा पद्धतीने सांगितलं जातं. म्हणजे मुस्लिम मुली उभ्या राहतात अशा, वी कवर आवर हेड नॉट आवर ब्रेन अशा पद्धतीने सांगितलं जात आहे. माझं त्या सर्व मुलींना आणि त्यांच्या मागे उभे राहणाऱ्या पुरुषांना माझं विचारणं आहे की एखाद्या मुलीने असं आंदोलन केलं बाबा की मी बुरख्याला नाकारते, ठीक आहे, अशा पद्धतीचे तुम्हाला चालतील का? मग जर त्याच्यावर तुम्ही बोललात तर मग हे म्हणतात की आम्ही कुठे जबरदस्ती करतो बुरख्याला आणि हिजाब. हा, हे आर्ग्युमेंट मी फार ठिकाणी ऐकलं की आम्ही जबरदस्ती करत नाही, ते महिलांना त्यांचं कोणता वेश परिधान करायचा त्याचा अधिकार आहे. पण याचा आणि संस्कार म्हणजे तुम्ही घरात जसे कपडे घालायला हे करता. माझं म्हणणं काय आहे की कुठलीही मुलगी स्वतःहून बुरखा परिधान करत नाही. हा काही मुलींना हे असतं की बाबा ते पाहतात लहानपणीपासून की बाबा बुरखा घालायचा आहे म्हणून, नाही का, त्यांना वाटतो म्हणजे बुरखा घातल्यावर मोठं झाल्यासारखं नाही का वाटत. आपण म्हणतो बाबा आपल्याला आपल्या वडिलांसारखं राहायचं आहे किंवा आईसारखं राहायचं असं विचार करतो. आई बुरख्यामध्ये दिसते, मग काही ठिकाणी त्यांना वाटतं बुरखा वगैरे घालावं, तर काही जण घालतातही स्वेच्छेने, त्याला काही नकार देत नाही आपण. मात्र आपण जे म्हणतो की पोशाख निवडीचं स्वातंत्र्य, तसला काहीच आणि कुठेच प्रकार नाही. हे जे म्हणतात का ते स्वेच्छेने वगैरे घालतात, असला काहीही प्रकार नाही. मला एक सांगा तुम्ही, गेल्या 20 वर्षापूर्वी जे आहे
किती महिला ज्या आहेत त्या हिजाब आणि बुरखा घालायच्या, तर मी म्हणतो की अतिशय नगण्य प्रमाण होतं त्याचं. माझी आई कधी बुरखा घालत नव्हते, ठीक आहे. तुम्हाला सांगतो असे कितीतरी प्रकार आहेत ज्यांच्या आया बुरखा घालत नाहीत पण ज्यांच्या मुली बुरखा घालतात, ज्यांच्या सासवा बुरखा घालत नाही पण त्यांच्या सुना बुरखा घालतात, ठीक आहे. मग हा चेंज कसा काय झाला बुवा? आया सुना या साड्यांमध्ये असतात आणि आया आणि सासू ज्या आहेत त्या साडींमध्ये असतात आणि सुना आणि मुली अचानक बुरख्यामध्ये कशा काय येतात? तर याचा अर्थ काहीतरी त्यांना सांगितलं जातं ना की हा जो पोशाख आहे हा आपल्या धर्माचा पोशाख आहे आणि हा पोशाख तुम्ही घातला पाहिजे, आणि त्याच्या पद्धतीनं त्यांचं प्रबोधन केलं जातं किंवा ब्रेन वॉश केलं जातं एक प्रकारे, आणि त्याच्यामुळे त्या घालतात. आणि इथे पोशाख स्वातंत्र्याला कुठलीही जागा नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही पोशाख स्वातंत्र्यावर मशिदींमध्ये बोलता का? हे ओपन डिबेटमध्ये बोलतात बऱ्याचदा की आम्ही कुठे महिलांना जबरदस्ती करतोय, आम्ही कुठे महिलांना सांगतोय बुरखा वगैरे घालायला. माझं त्या सर्वांना नेहमीच हे सांगणं असतं की तुम्ही मशिदीमध्ये या गोष्टी बोलता का की बुवा महिलांना जो पोशाख घालायचा तो पोशाख तुम्ही घाला, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही त्यांचं कॅरेक्टर ॲनालिसिस करणार नाही, या पद्धतीने तुम्ही कधी बोलता का? मात्र तुम्ही हिजाबच्या बाबतीत आणि बुरख्याच्या बाबतीत एवढं आग्रही असता आणि त्या हिजाब आणि बुरख्या घालणाऱ्या महिलाच काहीतरी चारित्र्यवान असतात, अशा पद्धतीने एकतरी काहीतरी सांगण्याचा जो काही तुमचा प्रकार असतो. आणि त्या एका सामाजिक दडपणामुळे देखील खूप साऱ्या महिला हिजाब आणि बुरखा घालतात. आता इस्लाममध्ये हिजाबबद्दल किंवा बुरख्याबद्दल काय लिहिलंय ते मी तुम्हाला विचारणारच आहे. तुम्ही कुराण अनेकदा वाचलंय ते विचारणारच आहे. पण आपल्यासमोर उदाहरण आहे की आशा वहिनी आज सोबत आलेल्या आहेत, तर त्याआधी बुरखा वापरायच्या, हिजाब वापरायच्या, आता बंद केलंय. हा चेंज आणि ज्यांच्या सासवा घालत नाहीत किंवा आया घालत नाहीत पण त्या मुली घालतात, तो चेंज, ह्या दोन्ही मधलं तुम्ही एकदा मला थोडं हे सांगा ना. माझी बायको जी आहे ती एका धार्मिक घरातून बिलॉंग करते, ठीक आहे. माझ्या सासऱ्यांची मशीद आहे, ठीक आहे. ती 5 टाईम नमाजी आहे, आताही नमाज पठण करते ती, ठीक आहे. तर मी खूप अशा धार्मिक घरातून नव्हतो. मी धार्मिक म्हणजे मी अल्लाहवर आत्ताही बिलीव्ह करतो, त्याही वेळी बिलीव्ह करायचो, कुराण वाचन वगैरे चालायचं, सगळ्या गोष्टी मस्जिदमध्ये जायचो, आत्ताही जातो, रोजे वगैरे ठेवतो, त्या सगळ्या गोष्टी रेग्युलरली चालू होत्या. विषय काय झाला की ज्यावेळी आम्ही वाचन करत होतो बुवा की कुराणचं वाचन आपण करतो, तर कुराणमध्ये जे आहे त्या गोष्टीचा जो रेफरन्स आहे ते तत्कालीन परिस्थितीनुसार आलेल्या गोष्टी आहेत, ठीक आहे. राहिला विषय बायकोमध्ये बदल करण्याचा, ठीक आहे. तर मी तिला पोशाख स्वातंत्र्य आधीपासूनच दिलेलं आहे. तुला काय परिधान करायचं ते कर, ठीक आहे. एव्हन लग्न झाल्यानंतर तुम्हाला सांगतो ती जोडवे घालायची, ठीक आहे. त्याच्यानंतर जोडव्याचा तिला त्रास व्हायला लागला, मग मी ते जोडवे माझ्या बोटांमध्ये घातले होते, माझ्या हातामध्ये, ठीक आहे. बरं, ते जोडवे इस्लाममध्ये अलाउड आहेत का? म्हणजे मुळात पहिली गोष्ट काय आहे, तो आपल्या तिथल्या संस्कृतीचा भाग आहे. तर आपल्या तिथल्या काय म्हणतात, महिलांना गुलामीमध्ये ठेवण्याची जे आहेत ते आपण म्हणतो आभूषणं हे ते त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते गुलामीची लक्षणं आहेत की महिलांचं लग्न झालं हे दाखवण्यासाठी महिलांच्या पायामध्ये जोडवे घातले. मग पुरुषांच्या हातामध्ये काय तुम्ही जोडवे घातलेत का? मला काय म्हणायचं आहे की तुम्ही महिलांना पुरुषांच्या वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी महिलांच्या हातामध्ये तुम्ही जोडवे घालता, त्यांना काहीतरी लावतात, त्यानंतर गाळ्यामध्ये मंगळसूत्र वगैरे मुस्लिम महिला देखील घालतात त्या गोष्टी, ठीक आहे. आमच्या तिथं त्याला काहीतरी काय इथं मंगळसूत्र म्हणतात, इथं लच्चा वगैरे, आणि काय अजून काय असतं दुसरं, अजून ते दुसरं काहीतरी गळ्यामध्ये गंठन, ते गंठन वगैरे घालतात महिला लग्न झालेला. असं पुरुषांना तुम्ही काय दिलेलं आहे? पुरुषांच्या तुम्ही पायात काय जोडवे घातलेत? बरं, हातात एखादा कडा तरी घातलाय का तुम्ही बाबा? पितळाचा म्हणा, स्टीलचा म्हणा, जर्मनचा, कशाचा तरी काही दोरा तरी तुम्ही कुठल्या रंगाचा बांधलाय का बाबा की हा पुरुष जो आहे ह्याच्या हातामध्ये हा गंडा दिसला म्हणजे हा लग्न झालेला पुरुष आहे, असं काहीतरी आहे का? काहीच नाही. गळ्यामध्ये देखील काही नाही. मग महिलांवरच एवढ्या आभूषणांची सक्ती का केली गेलेली? याचा अर्थ काय की बाबा तुम्ही महिलांच्या बाबतीमध्ये जे आहे त्या पद्धतीनं तुम्ही म्हणता की महिलांनी स्वैराचारी होऊ नये म्हणून तुम्ही महिलांना त्या गोष्टी दिलेल्या आहेत, मात्र पुरुषांना वळू म्हणून सोडलेलं आहे स्वैराचारी होण्यासाठी. हा त्यामागचा मूळ विषय आहे, ठीक आहे. मग त्याच्यात विषय काय झालेला आहे की महिलेला तुम्ही जोडवे दिले, मग तिचे जोडवे बंद केले. मग ते जोडवे मी माझ्या बोटांमध्ये घातले, हातामध्ये घातले जोडवे मी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग मी म्हणलं की माझ्या पण हात दुखतायत, म्हणलं ते बोटं दुखतायत जोडवे घालून, म्हणलं तू पण नको घालून, मी पण नाही घालत जोडवे. मग ते जोडवे लग्नाच्या साधारण 10-15 दिवसानंतर जोडवे जे आहेत ते बंद झाले होते जोडवे. आणि बुरखा जो आहे तो तिला घालायचा होता, तिला कम्फर्टेबल वाटत नव्हतं, की तिला वाटायचं की ते काय मी
बुरख्यामध्ये सेफ फील करते. जसं काय नाही का म्हणते ते शक्तिमान टाईप की आपण काहीतरी एक कवच घालतो आणि कोणीतरी लेझर मारलं मग ते बुरख्याला लागून लेझर असे रिव्हर्स जातात. असा काहीतरी प्रकार जो आहे तो काय होतो का, हा एक प्रश्न. म्हणजे खरंच म्हणजे हे विषयांवर बोललं पाहिजे की बुरख्यामध्ये सेफ फील होतं म्हणजे नक्की काय फील होतं बुवा. हे म्हणतात की मग माझं कुठलंही शरीर वगैरे दिसत नाही वगैरे वगैरे असं तुम्ही म्हणता. वास्तवामध्ये तसं काहीही घडत नाही. वास्तवात तसं काहीच घडत नाही. तुम्ही सय्यदनगर सारख्या भागामध्ये जावा, कोंडव्यासारख्या भागामध्ये जावा. मी म्हणतो की इथे ज्या कॉलेजेसमध्ये मुस्लिम जास्त शिकतात अशा कॉलेजेसमध्ये तुम्ही जावा. ठीक आहे, मला सांगण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही तिथे जाऊन परिस्थिती पहा. मुली तिथे बुरख्यामध्ये असतात. कित्येक मुलींचे जे आहे त्या ठिकाणी प्रेमसंबंध असतात. ठीक आहे, बरेच जण जे आहेत ते मुलांच्या मागे बसून गाड्यांवर फिरतात. ठीक आहे, बुरख्यामध्ये असतात मुली या. ठीक आहे, आणि मग ह्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? त्या मुलीने त्या मुलाने त्या मुलीकडे कसं काय बघितलं असेल बरोबर? बुरख्यामध्ये होतं तर कसं काय बघितलं त्याने? मग ह्याच्या पुढे जर आणखीन थोडं जायचं, मग प्रस्ताव कसा काय ठेवला बुवा मग प्रेमाचा? हा एक विषय झाला ना त्याच्यामध्ये. मग ह्या गोष्टी घडतात कशा काय? सय्यदनगरमध्ये जावा, हाच प्रॉब्लेम तुम्हाला दिसेल. कोंड्यामध्ये जावा, मी बोलत नाही, तिथले लोक स्वतः तुम्हाला बोलतील की काय घडतंय आणि काय नाही घडत आहे बुवा. म्हणजे याचा अर्थ बुरखा वगैरे घातल्यानंतर महिला काही सेफ बीफ काही होत नाही. आणि बुरखा हे काही तुम्ही चारित्र्यवान असण्याचं काही प्रमाण आहे का? की कुठल्या तरी महिलेने बुरखा घातला बुवा, पायामध्ये काहीतरी जोडवे घातले बुवा, गळ्यात काहीतरी घातलं बुवा, म्हणजे ती काही चारित्र्यवान आहे याचं काही लक्षण आहे का? आज आपण कित्येक ठिकाणी बातम्या बघतोय. काही मोठे मोठे न्यूज चॅनलचे जे पोर्टल आहेत, फेसबुकचे जे एक पेज आहेत, ते तर अनैतिक संबंधांचे बातम्या देणारे अड्डेच झालेले आहेत. समजतं, दिवसातनं 5-6 बातम्या तर त्याच्याच असतात. म्हणजे कुठल्या विवाहितेचा कोणाशी संबंध आहे, कुठल्या विवाहितेशी कोणाशी संबंध. मग या गोष्टी कशामुळे घडतात? याचा अर्थ काय की तुमच्यात विवेकाची कमी आहे. विवेकाची कमी हा विषय तुमच्या कपड्यांशी निगडीत नसून तुमच्या मानसिकतेशी निगडीत आहे. की तुम्ही तुमची मानसिकता कशी ठेवता बुवा, कसं वागता बुवा. तुमच्यामध्ये ते प्रबोधन झालेलं नाही आहे की आपण काय गोष्टी चांगल्या केल्या पाहिजेत आणि काय गोष्टी चुकीच्या ज्या आहेत त्या नाकारल्या पाहिजेत. याचं प्रबोधन आणि याचं मूल्य शिक्षण नसल्यामुळे या समस्या घडत आहेत. यांना असं वाटतं की या समस्या ज्या आहेत ते बुरखा परिधान केल्याने किंवा महिलेने. आता मला काय म्हणायचं आहे, पडदा तुम्ही फक्त बुरख्या हा शरीराचा भाग झाला, आयडेंटिटीचा भागापर्यंत तुम्ही मर्यादित आहात. ॲक्च्युली तुम्ही मुफ्ती मौलाना यांच्याशी बोलले तर त्यांच्यातले पडदे अनेक स्वरूपाचे आहेत. नजरेचा पडदा आहे, ठीक आहे, आता तो पुरुषालाही लागू होतं म्हणा. म्हणजे नजरेचा पडदा म्हणजे काय की बुवा तुम्हाला ते चेहऱ्यावर जे आहे ते जाळी वगैरे लावतात काही ठिकाणी. त्या अजून एक पडद्यामध्ये आता ते हे हाताला हँडग्लोव्ज घालतात. आधी मुली फक्त नकाबमध्ये हे एवढं इथंच बांधायचे, तुम्हाला सांगतो, वरचं असं घालायचं आणि हे इथं बांधायचे. नंतर ती अशी कपाळाला पट्टी पण आली, म्हणजे कपाळावरून तुमच्या शरीराचा किंवा तोंडाचा कलर कळू नये म्हणून मग ते घालतात. मग पायात पण ग्लव्ज घालतात. बरं, हे कमी म्हणून की काय आवाजाचा पडदा देखील आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादा परपुरुष आला की तुम्ही आवाज पण काढायचा नाही. चहा आहे तो बनवायचा. घरात कोण चहा बनवते बाबा? एलियन येऊन चहा बनवते का? कोण चहा बनवते कोणालाच काय माहीत नसतं. म्हणजे एवढं महिलेने आवाज पण करायचा नाही बरं का. अशा स्वरूपाचा पडदा, म्हणजे परपुरुषाला तुमचा आवाज देखील गेला नाही पाहिजे. अहो, या लेवलपर्यंतचे जे आहे हे हॅमरिंग जे कपड्यांचं आहे का? दिस इज अ प्रायमरी लेवल. आणि ही जी लेवल आहे का की महिलेचा आवाजच येऊ द्यायचा नाही, महिलेने स्वतःचा आवाज परपुरुषाला ऐकू देखील द्यायचा नाही. म्हणजे एक प्रकारे अस्तित्वच नाकारणं. आता कसं बोललात तुम्ही की महिलेचं अस्तित्व नाकारलं. हेच मी सांगत असतो वारंवार की तुम्ही एका महिलेचं अस्तित्व नाकारताय. ती व्यक्ती म्हणून तिला एक चेहरा आहे, ठीक आहे, तिचं काय म्हणतात, तिचं एक राहणं आहे, तिची एक आयडेंटिटी आहे, तिला ते रिप्रेझेंट करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, तो अधिकार संविधानाने देऊ द्या किंवा तो अधिकार धर्माने देऊ द्या किंवा नाकारू द्या, मात्र मानवतेच्या आधारावर तिला तो अधिकार आहे, ह्युमॅनिटीच्या आधारावर. त्या पलीकडे जाऊन तिला एक आवाज आहे, तो आवाज देखील रिप्रेझेंट करण्याचा तिला अधिकार आहे आणि तो तिने करावा. जगामध्ये अनेक विकृत पुरुष असतात, ठीक आहे, मग त्या विकृत पुरुषापासून वाचण्यासाठीचं तिचं एवढं प्रबोधन तुम्ही करू शकता ना. त्याच्यासाठी तिला तुम्ही घरात कसं डांबून ठेवू शकता? बरं, ह्याच्याही पलीकडे जाऊन आणखीन असे विषय आहेत की हे म्हणतात की आम्ही कुठे त्यांना थांबवलं शिकण्यापासून आणि ह्याच्यापासून त्याच्यापासून. शिकण्यापासून तुम्ही थांबवत आहे असं माझं म्हणणं नाही आहे, पण शिकून त्या करतात काय हे पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. की किती महिला आज मुस्लिम समाजाच्या नोकरीमध्ये आहेत. आज 12वी शिकलेल्या महिला
मागचं 12वी झाल्यानंतर 12वी पर्यंत 18 वय झाल्यापर्यंत तुम्ही लग्न लावून देऊ शकत नाही, म्हणून 12वी पर्यंत शिकवलं जाते. अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. आणि हे काय फक्त मुस्लिमांमध्ये नाही, बऱ्याच ठिकाणी आहे. तर बाहेर जाऊन जॉब करण्याचं जे स्वातंत्र्य आहे, हा, मग मला म्हणायचंय काय की महिलांना स्वतःच्या पायावर देखील उभं केलं पाहिजे. आज कित्येक अशा महिलांचा प्रॉब्लेम आहे की ज्या महिला लग्न होतं, लग्न झाल्यानंतर जे आहे ते काही ठिकाणी घटस्फोट देखील होतं किंवा काही ठिकाणी पतीचं निधन देखील होतं. ठीक आहे. तर अशा महिला ज्या आहेत मग त्या मशिदीच्या बाहेर किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी पैसे मागताना तुम्हाला दिसतात. ठीक आहे. असंही आहे. आणि अशाही ठिकाणी होतं की अशा ह्या बुरख्यामधल्या महिला पैसे मागणाऱ्या या मुसलमानही नसतात. असेही लफडे आहेत. ठीक आहे. आता यावर गुजरातमध्ये तुम्हाला हे सांगायचं म्हणजे तुम्ही मुद्दा कंटिन्यू करा, मी त्यानंतर विचारतो. गुजरातमध्ये जे आहे 300 लोक धरले गेले. त्या 300 लोक जे आहेत ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या काहीतरी चुकीच्या घटनांमध्ये, कृत्यांमध्ये धरले गेले. आणि त्या 300 जे बुरख्यामधले जे लोक धरले गेले त्यातला एकही मुस्लिम नव्हता. याचा अर्थ बुरख्याचा गैरवापर होतोय. बुरख्याचा गैरवापर करून कुठली महिला काय करते. आता काही ठिकाणी ज्या मुस्लिम कंट्री आहेत त्या हिजाब आणि बुरख्यांवर त्यांनी का बॅन केला असेल याचा मागचा तुम्ही विचार केलाय का तुम्ही थोडासा, की एखाद्या ठिकाणी चोरीची घटना घडली बुवा, मुस्लिम मेजॉरिटी परिसरांमध्ये किंवा मुस्लिम बहुल राष्ट्रांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त मोठ्या प्रमाणात होतो. कारण सगळ्याच महिलांनी काळा बुरखा घातलेला असतो. ठीक आहे. काळा बुरखा घातलेला असतो आणि त्याच्यामध्ये कुठल्या तरी दुकानामध्ये कुठेही काही चोरी किंवा काही चुकीची घटना घडू शकते. आणि मग एखाद्या मुस्लिम एरियामध्ये, महिला असलेल्या एरियामध्ये डायरेक्ट जर ती महिला घुसली किंवा तो कुणी बुरख्याच्या आतमधला व्यक्ती गेला, आता तुम्ही कुठल्या महिलेचा बुरखा वर करून बघणार त्याचं तोंड. हा मुख्य आपल्या इकडं शनिवार वाड्याचं कांड झालं. आता शनिवार वाड्यात की शनिवार वाड्यामध्ये त्या महिला आल्या. ठीक आहे. त्या मुस्लिम होत्या का नाही कोणाला माहिती नाहीये. ठीक आहे. माझा तर स्पष्ट त्याच्या ठिकाणी आरोप होता की ते मी त्यामुळे तो मुद्दा काढला की तुम्ही दावा केला होता आमच्या चॅनलवर की त्या मुस्लिम नाहीये. नाहीत ना त्या. आता जर त्या महिला मुस्लिम नसतील तर ब्लेम तर मुस्लिमांवर आला. मग आला ना. मग ह्याचा अर्थ काय की त्या बुरख्याचा गैरवापर होत आहे. पैगंबर साहेबांनी पडद्याची जी आयत सगळ्यात पहिल्यांदा कुराणामध्ये आली होती ती कशा संदर्भात आली होती. त्याच्या मागचं रिझन हे होतं की बाबा पैगंबर साहेबांच्या ज्या पत्नी होत्या, पैगंबर साहेबांनी ज्यावेळी त्या ठिकाणी एकेश्वरवादाचा पुरोगामी विचार मांडला त्यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला. आणि विरोध झाल्यानंतर त्या ठिकाणी ते जे लोक होते ते पैगंबर साहेबांच्या पत्नींना त्रास देत होते. घराच्या बाहेर ते खाजगी कामासाठी काही केले की त्यांच्या मागे जायचे आणि ते त्यांना त्रास द्यायचे. मग कुराणामध्ये आयत काय आली की हे पैगंबर तुमच्या पत्नींना सांगा घराच्या बाहेर निघताना एक अशी चादर, एक असं कापड अंगावर घ्या जेणेकरून तुमचे विरोधक तुम्हाला ओळखणार नाही, त्यांना ओळखणार नाही आणि त्यांना ते त्रास देणार नाही. या संदर्भामध्ये ती आयत होती. आजची परिस्थिती अशी झालेली की घराबाहेर महिला बुरखा घालून निघाली की त्यांना विरोधक ओळखतायत आणि त्यांना इंटेन्शनली त्रास देत आहेत. तर मग या काळामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे नक्की याचा विचार केला पाहिजे. बरं, आता बुरखा नाकारतो याचा अर्थ मग आपण बिकिनीपर्यंत गेलो का डायरेक्ट, हा एक मोठा प्रश्न आहे की बुरख्याच्या विरोधासंदर्भामध्ये बोलला, बुरख्याच्या बाबतीमध्ये बोलले की मग हे डायरेक्ट लोक जाऊन फिरा नागडे म्हणतात तुम्ही. म्हणजे मला बोलतात ना बायकोला तुम्ही कितीतरी ठिकाणी कमेंट वगैरे देतात लोक. यांना वाटतं की अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्याने माझं काहीतरी काम थांबेल किंवा माझं काहीतरी मोरल डाऊन होईल, आत्मविश्वास डाऊन होईल किंवा माझ्या बायकोचा काहीतरी आत्मविश्वास डाऊन होईल. मुळात ते ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया देतात त्या प्रतिक्रिया कुठल्या इस्लामिक विचारधारेच्या फॉर्मॅटमध्ये बसतात. जे स्वतःला मुस्लिम म्हणवतात, ठीक आहे, ते कुठल्या विचारधारेच्या फॉर्मॅटमध्ये बसतात. ज्या पद्धतीनं पैगंबर साहेब विचार अरबमध्ये मांडत होते त्यावेळी ज्या पद्धतीनं त्यांचे विरोधक वागत होते का पैगंबर साहेबांसोबत, त्याच पद्धतीचं तुमचं वागणं आहे आता महिलांसोबत. बुरख्याच्या संदर्भातला जर विषय काढला तर तुम्ही त्या लेवलपर्यंत जाताय हे तुम्ही पहा स्वतः. आता मला एक सांगा, बिकिनीच्या आणि बुरख्याच्या मध्ये काहीतरी पोशाख असतो का नसतो? आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला ज्या आहेत, आज आपण छत्रपती संभाजी उद्यानामध्ये बसलोय, इथं मला तरी समोर एकही महिला बुरख्यामध्ये दिसत नाही आणि एकही बिकिनीमध्ये देखील दिसत नाही. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, इथे अंग प्रदर्शन करणारा देखील महिला नाहीये. ठीक आहे, त्यांनी त्यांचा जो काही पोशाख घालायचा, काहींनी जीन्स घातले, काहींनी टॉप घातले, काहींनी पंजाबी ड्रेस घातले, व्हॉट एव्हर इट इज, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ठीक आहे, बट कुणीही अंग प्रदर्शन करत नाही तुमच्या डोळ्याच्या समोर सगळा विषय. म्हणजे महिलेला समजतंय स्वतःचा अंग झाकून. अशा काही विकृत महिला असू शकतात, काही महिला की ज्या स्वतःचं अंग प्रदर्शन करतात. उर्फी जावेद सारखी एकच महिला आहे अख्ख्या देशामध्ये. अशा काही सगळे उर्फी जावेदचं उदाहरण घेऊन सगळ्या महिलांना तुम्ही टार्गेट करू शकत नाही ना. असतील काही अंग प्रदर्शन करणाऱ्या महिला, तुम्ही त्यांचं प्रबोधन करा ना जाऊन मग त्या ठिकाणी त्या पद्धतीनं. पण ज्या महिलांना त्या गोष्टीची गरजच नाहीये बुवा, बुरखा हा अननेसेसरी गोष्ट आहे या काळामध्ये.
अजून एक याच्यामध्ये उदाहरण देऊ इच्छितो मी तुम्हाला की पैठणमध्ये जे आहे मागील वेळी एक अनुभव आला होता. एक मुलीचं जे आहे ते नियुक्ती झाली होती पोलीस दलामध्ये, महाराष्ट्र पोलीसमध्ये. आणि ती जी मुलगी आहे त्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. आणि त्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला त्या बुरख्यामध्ये ती मुलगी होती, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्या बुरख्यामध्येच तिला हार वगैरे घातलं, या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि त्याच्यानंतर मग मी ते मुलीचा व्हिडिओ कुठल्या ह्याच्यामध्ये होतं ते त्यांच्या अकॅडमीचं नाव टाकलं होतं पैठणमधलं. मी त्या अकॅडमीमध्ये फोन केला. मी म्हणालो ही मुलगी तुमच्याच तिथे शिकली का? म्हणले हो आमच्याच तिथे शिकली. म्हणलं का हो? म्हणलं तिने ट्रेनिंग जी घेतली ती बुरख्यामध्ये घेतली का? मी त्यांना प्रश्न विचारला कारण ती पूर्ण बुरख्यामध्ये होती मुलगी. आणि मग ते म्हणाले नाही. मग ते बिचकले थोडंसं. मी म्हणलं मला माहिती पाहिजे नव्हती म्हणलं फक्त. ते म्हणाले अहो ती मुलगी रोज आमच्याकडे येते, ती येताना बुरखा घालून येते, आमच्या तिथे ट्रेनिंग घेते आणि जाताना बुरखा घालून जाते. म्हणलं तिने परीक्षा बुरखा घालून दिली होती का? म्हणले नाही म्हणले बुरखा घालून दिली. मग म्हणले निवड झाल्यानंतर ती बुरखा घालून कशी काय पुढे आली? म्हणले व्हॉट इज द इंटेन्शन बिहाइंड इट. त्याच्यानंतर मग मी त्यांना म्हणालो की आज ठीक आहे म्हणलं, आता उद्या तिची एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती झाली तर ती आता घरापासून जाताना बुरखा घालून जाणार आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर बुरखा काढून ठेवणार का? बरं समजा तिची ट्रॅफिक पोलीसमध्ये जर हे झाली, बदली झाली, ती काय मग सिग्नलवर बुरखा घालून उभा राहणार का ती? मग त्याला काहीतरी परिसीमा आहेत ना. मग त्या परिसीमा ज्या आहेत ते तुम्ही कुठेतरी ठरवल्या पाहिजेत की बाबा तुम्ही कोणाविषयी करताय आणि काय करताय आणि कशासाठी त्याची गरज. बरं दुसरी गोष्ट मध्ये कुठली तरी मुलगी IAS का IPS काहीतरी एक मुलगी झाली होती बघा. हे पहिले हिजाब फिर किताबचं आंदोलन झाल्या लगेच एक महिना 2 महिने मुलगी झाली होती आणि तिथं सगळीकडे मग हे झालं. आपल्या महाराष्ट्रातलीच मुलगी होती ती. हिजाब सोबत फोटो बिटो जाहीर केला. मग मी त्यावेळेस पण माझं लिखाण होतं की या मुलीने जी परीक्षा दिली त्या परीक्षा द्यायला जाताना हिने हिजाब आणि बुरखा घातला होता का? नव्हता घातला. तिने जी इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यू द्यायला जाताना तिने हिजाब बुरखा घातला होता का? नव्हता घातला. मग आज तिची नियुक्ती झाली. बरं नियुक्ती झाल्यानंतरच सोडून द्या, ती ज्या वेळेस ड्युटीला जाईन, सर्व्हिसला जाईन त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी, त्या ठिकाणी पण ती हिजाब बुरखा घालून थांबणार आहे का? नाही का? मग कशासाठी या गोष्टी करताय तुम्ही? व्हॉट इज द रिझन? बरं तिच्या बापाकडे, तिच्या बापाचं तोंड बघितलं, तिच्या बापाने कधी 5 टाइमचा नमाजी असाल असं देखील वाटत नव्हतं तिचा बाप. दाढी पण नव्हती तिच्या बापाला, पण मुलीला मात्र हिजाबमध्ये थांबवायचं त्यांना फोटोमध्ये. मग मला म्हणायचं काय की ही मानसिकता कशामुळे डेव्हलप होते? ही मानसिकता सामाजिक दबावामुळे डेव्हलप होते. ठीक आहे. तुम्ही विना बुरख्या फिरणं म्हणजे ते काहीतरी काय म्हणतात त्याला की चांगल्या लक्षणं नाही आहेत किंवा ते काहीतरी वाया गेलेली काहीतरी लक्षणं आहेत. अशा पद्धतीचा तुमचा जो काही प्रचार आहे त्या प्रचाराचे हे सगळे बळी आहेत. म्हणजे IAS IPS झालेली जे लोक आहेत, जी मुलगी आहे ती मुलगी सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही स्वतः तिला घालायचंय की नाही घालायचं. तुम्ही त्या अन्सर शेखला बोलला का बाबा तू दाढी ठेवून थांब म्हणून? बोलला का तुम्ही त्याला? तुम्ही बोलला का त्याला नमाजी टोपी घालून थांब बाबा म्हणून फोटोमध्ये? मग मुलींना कसं काय तुम्ही हिजाब घालून थांबवता? माझा हा आक्षेप आहे त्यांच्यावर. नाही, मला आपला एक मुद्दा अर्धवट राहिला, त्या मुद्द्यावर यायचंय की प्रबोधनाचा मुद्दा. तर तुम्ही घरात कसं प्रबोधन केलं? मला तेवढं मला आपली यावर अनेकदा चर्चा झाली, पण थोडं डिटेल मध्ये सांगा ना. घरामध्ये जे प्रबोधन आहे, घरामध्ये प्रबोधन होत राहायचं. मी सांगत असायचं तिला की ह्या गोष्टी अननेसेसरी आहेत. माझ्या बायको समोर मी कुराण ज्या वेळी वाचतो का त्यावेळी मला एखाद्या आयातीविषयी काहीतरी कॉम्प्लेक्स वगैरे किंवा काहीतरी कन्फ्युजन निर्माण झालं किंवा मला त्या आयातीवर काहीतरी आक्षेप असला. आक्षेप म्हणजे कशा पद्धतीचा की बाबा त्याचं या काळामध्ये ती लागू होऊ शकते का नसते, तर त्यातल्या बहुतांश आयाती मी माझ्या बायकोच्या समोर वाचून दाखवलेले खूप साऱ्या. आणि तिने मला मुफ्तींचा त्यांचा नंबर वडिलांकडून काढून दिला. मी बऱ्याच जणांशी बोललेलो आहे. माझी चर्चा बऱ्याच जणांशी या विषयावर झालेली. तर मग मी त्या बुरख्या संदर्भामध्ये जे आहे तिला बऱ्याच ठिकाणी घेऊन जायचो. मग तिला सांगायचो पहा इथे एवढ्या महिला आहेत बाबा. मग मी आधीच लिहायचो बुरखा हे गुलामीचं प्रतीक आहे म्हणून. ठीक आहे. आणि माझ्यावर आक्षेप घ्यायचे लोक की तुमची बायको बुरखा घालते आणि तुम्ही कसं बुरख्याला गुलामीचं प्रतीक वगैरे म्हणता. हेही सांगितलं पाहिजे की अशाही गोष्टी घडलेल्या आहेत. मग मी म्हणायचो की माझी बायको देखील मानसिक गुलाम आहे बुवा म्हणून, कारण मी ते ॲग्री करायचो ना की तिला मी त्यातनं काढू शकलेलं नाही ना अजूनपर्यंत. मग त्याच्यानंतर मग घडलं असं की लॉकडाऊनचा काळ होता, 2022चा काळ होता. 2022 का 2021 मध्ये होता. अफगाणिस्तान 21 ना? नाही आता 15 ऑगस्ट आय थिंक 21. मग त्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये जे आहे ते
तालिबानचं सरकार आलं. सरकार आणि सरकार आल्यानंतर इथल्या मुसलमानांना असला काय आनंद झाला, अरे बाबर काय सांगायचं तिच्या आईला. फेसबुकवर असले हे तो ओवीसी म्हणला मैंने कहा था तालिबान आएगा, आमका होईगा डमका होईगा. तिकडनं मुसलमान पळायला लागलेत अमेरिकेला. ठीक आहे, त्यांचा वेगळा एक वेगळा, त्यांचे वेगळे राडे, आणि इथं मुसलमानांना वेगळा आनंद व्हायला लागला. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून राडे सुरू झाले तिथं, की ज्या महिला बुरखा घालत नाहीत त्यांना गोळ्या मारण्यात आल्या, भर रस्त्यामध्ये गोळ्या मारण्यात आल्या. महिलांनी आंदोलनं केली तिथं. ठीक आहे, त्याचाही काही हे झालं नाही. तर ज्यावेळेस महिलेला बुरखा न घातल्यामुळे गोळ्या घातल्या होत्या, ती बातमी मग माझ्या बायकोच्या समोर वाचून दाखवली. आणि त्यानंतर मग मी तिला म्हणालो की आपण आता इथून पुढे बुरखा न घालून या गोष्टीचा जो आहे तो निषेध करायचा. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या बायकोला पोशाख स्वातंत्र्य दिलं, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या आयुष्यभरामध्ये मी अजून एकाही महिलेला बुरखा विकत घेऊन दिलेला नाही. माझ्या बायकोला देखील बुरखा विकत घेऊन दिलेला नाही, कधीच बुरखा विकत घेऊन दिलेला नाही तिला. कारण ती तिच्या घरातनंच बुरखा घेऊन आली होती, तोच बुरखा ती वापरत होती. पण मी काय बुरखा बिरखा काही घेऊन दिलेला नव्हता. पण तो पण बुरखा तिने बंद केला नंतर. ठीक आहे, त्या दिवसापासून बुरखा जो आहे तो बंद झाला. आणि त्यानंतर मग आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरायचो ना, बुरख्यामध्ये पण मी तिला बऱ्याच ठिकाणी फिरवायला घेऊन गेलो. मला कधी ऑफेंड वाटलेलं नाहीये मी तिला बुरख्यामध्ये. बऱ्याच जणांना वाटत असेल की मी लोकांनी माझी वाहवा करावी वगैरे ह्याच्यासाठी मी काहीतरी गोष्टी केल्या. हे साफ चूक आहे. माझ्या एवढी डेअरिंग तुम्ही देखील दाखवणार नाही. मी शिवनेरी किल्ल्यावर माझ्या बायकोला बुरख्यामध्ये घेऊन गेलेलो आहे. माझी मुलगी ती 6 महिन्याचा गर्भ असताना शिवनेरी किल्ल्यावर एकटेच गेलेलो आहे आम्ही, माझ्यासोबत कोणीच नव्हतं. ठीक आहे, सिंहगड किल्ल्यावर मी कित्येकदा हिला बुरख्यामध्ये घेऊन गेलेलो आहे. तुमची बेडसे लेणी जी आहे ती कामशेतच्या तिकडची, त्या बेडसे लेणीवर आणि कित्येक ठिकाणी जे आहे आम्ही दोघंच जण बुरख्यामध्ये फिरलेले आहे, ती बुरख्यामध्ये असताना. ठीक आहे, ज्या ठिकाणी बहुतांश ठिकाणी हिंदुत्ववादी देखील असतात अशा ठिकाणी देखील मी तिला बुरख्यामध्ये घेऊन गेलेलो आहे. अजूनही फोटो आहेत त्याचे. तर असं ऑफेंड धरू नका की मी कोणाला तरी घाबरतो बिबरतो ह्याच्यामुळे बुरखा बिरखा बंद केला, किंवा कोणाला तरी दाखवण्यासाठी वगैरे बुरखा बंद केला. तो स्वतःहून बंद झालेला. त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो की ते गुलामीचं जे लक्षण आहे त्याचा तिला प्रत्यय कसा आला तुम्हाला सांगतो. तिला जे साक्षात्कार आहे तो कसा झाला. तो साक्षात्कार झाला, आम्ही जायचो कॅम्पमधल्या मदिना हॉटेलमध्ये जेवण्यासाठी रमजानमध्ये, बरोबर का नाही. सगळे आम्ही पण जातो तिकडे. आणि तुम्हाला सांगतो की आम्ही जायचो आणि त्यावेळेस ही पण बुरख्यामध्ये असायची आणि सगळ्या महिला ज्या आहेत त्या बुरख्यामध्ये तिथे असायच्या, त्यामुळे हिला काय वाटत नव्हतं. मग मी तिला सांगायचो गुलामीचं लक्षण आहे वगैरे वगैरे. मग तुम्हाला सांगतो, आम्ही मदिना हॉटेलमध्ये गेलो आणि बसलो, आणि समोर जे आहे तर बघा समोरून चाललं, मग समोर जे आहे तिथं मदिना हॉटेलमध्ये सगळे बुरख्यामधल्या महिला, काळा बुरखा, आणि आम्ही दोघं जण बसलोय. आणि मी म्हणलं की एकदा नजर टाक म्हणलं, आणि आता तुला कसं वाटतंय ते सांग. हिने त्या हॉटेलमध्ये पहिल्यांदा मला बोलली होती की मला पण आता तसंच वाटतं जसं तुम्हाला वाटतं, की ते गुलामीचं लक्षण वाटतंय आता. आणि मग तिथून जे आहे तो बदल घडला. मग बुरखा बंद झाला, मग बुरख्यावरनं ती हिजाबवर आली, हिजाब पण बंद झाला. आणि आता तिला बुरखा घाल म्हणावलं तरी ती घालणार नाही, या लेवलपर्यंत प्रबोधन झालं. तर मला म्हणायचंय काय की आता तिला सेफ वाटत नाही का. तिला सेफ आत्ताही वाटतं, तेव्हाही वाटत होतं ना, आत्ताही तिला सेफच वाटतंय. असं काही प्रॉब्लेम नाहीये. माझ्या घरी एवढे पाहुणे रावळे वगैरे येतात, बरेच जण मित्रमंडळी येतात, त्यांच्यासमोर ती स्पष्टपणे येऊन बसत असते, बोलत असते, काही वाटत नाही कोणाला. काय प्रॉब्लेम झाला म्हणजे ॲक्च्युली आपण या गोष्टी नॉर्मलाइज केल्या पाहिजेत. हे काय म्हणतात की ते कुठंतरी ते लॉलीपॉप दाखवतात, त्या लॉलीपॉपला काहीतरी काय माशा लागलेला दाखवतात, आणि दुसरीकडे एक बुरख्यातली महिला दाखवतात, तिला माशा नाही लागल्या दाखवतात. काय दाखवताय तुम्ही. म्हणजे मला म्हणायचं आहे काय की त्या लॉलीपॉपची तुलना तुम्ही महिलेशी करू शकता का. त्या लॉलीपॉपला भावना आहेत का, त्या लॉलीपॉपला काय आयडेंटिटी आहे का. तुम्ही ते लॉलीपॉप विकत घेता, महिला तुम्ही विकत घेऊ शकता का. महिलाला काहीतरी भावना, विचार, तिला काहीतरी बुद्धी आहे, तिला काहीतरी विचार करण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. ह्या क्षमता तुम्हाला लॉलीपॉपमध्ये आहेत का. मग मला म्हणायचं आहे काय की आपण या गोष्टी नॉर्मल केल्या पाहिजेत. महिलांची तोंड बघायची आपल्याला सवय लागली पाहिजे, आणि आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. समजतंय का. तुम्ही महिलांचं तोंड बघितल्यावर तुम्हाला त्रास होतोय, तुमचे काहीतरी विकृत तुम्ही होता, याचा अर्थ तुम्ही नॉर्मल माणूस नाही आहात, तुम्ही अबनॉर्मल माणूस आहात. म्हणजे हिंस्र पशूंमध्ये रस्त्यावर फिरणारे जे कुत्रे वगैरे असतात त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच फरक नाहीये, असं झालं तो प्रकार. हा मुद्दा तर आहेच, म्हणजे प्रबोधनाचा मुद्दा, संस्कारांचा मुद्दा, किंवा याचा पण नॅशनल सिक्युरिटीच्या अंगाने पण एकदा बुरख्याकडे अनेकदा थोडं चर्चा होत असते की ज्या महिला, म्हणजे महिला असतील पुरुष असतील, कोणत्या धर्माच्या काय माहीत नाही, पण
ज्यावेळी एखाद्या वेळी एखादी महिला कुठेतरी बॉम्ब ठेवून जाईल किंवा बुरख्यामध्ये एखादं काही घटना अघटित घटना ज्या बॉम्बस्फोटासारखी घडेल, त्यावेळी ज्यावेळी महिला बुरख्यात ती आयडेंटिटी कशी ओळखायची? अहो मग मला म्हणायचंय काय की याच कारणास्तवचे जे आहे, जे 14 मुस्लिम देश आहेत त्यातल्या बहुतांश मुस्लिम देशांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करूनच त्यांनी बंद केलंय. इथे प्रॉब्लेम काय झालेला आहे भारतामध्ये, की भारतामध्ये याच्या विरोधात द्वेष मोठ्या प्रमाणामध्ये पसरवला गेलेला आहे ऑलरेडी, की मुस्लिम आयडेंटिटी दिसली की त्याचा द्वेष करा. त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी घडवता येत नाही किंवा परिवर्तन करता येत नाही. समजलं? परिवर्तन हे प्रबोधनाने होत असतं. ठीक आहे, आता तुम्ही ट्रिपल तलाकच्या विरोधामध्ये कायदा आणला, लोकांनी तो स्वीकारला. ठीक आहे, तुम्ही आता ते बहुपत्नीत्वाच्या विरोधात काय आणतात काय नाही ते त्यांनाच माहिती, ते काय गणलेला विषय आहे तो पूर्णपणे, त्यामुळे मला त्याच्यावर बोलायचं नाही. मात्र या हिजाब ॲक्च्युली बुरखा बंद करू नका तुम्ही, माझं म्हणणं काय, बुरखा बंद करू नका. मात्र सार्वजनिक ठिकाणी जे तोंड झाकणं, जे नकाब लावणं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. समजतंय का? प्राथमिक अवस्था ती असू शकते. त्या अवस्थेतून भारतातल्या मुसलमानांना निदान 20 वर्ष जाऊ द्या. समजतंय का? की सार्वजनिक ठिकाणी तुम्ही नकाब लावू शकत नाही. काल जावेद अख्तर आणि ह्यांची डिबेट आपण चर्चा पाहत होतो. त्या चर्चेमध्ये समोर बसलेल्या महिलांपैकी काही महिला या मुस्लिम देखील होत्या आणि त्या मुस्लिम महिलांनी नकाब लावलेलं होतं. मग मी हिला म्हणलं त्यांची तोंड बघितल्यावर कोणाला काय फरक पडणार आहे. आणि त्याच ठिकाणी इतर धर्माच्या देखील महिला होत्या, ज्या महिला डोक्यावर काहीच घेतलेलं नव्हतं आणि त्यांच्याकडे बघूनही तुमच्या मनात काही येत नव्हतं. त्यांच्याकडे बघूनही तुमच्या मनात काही येत नव्हतं. मग देन व्हाय गरज नाही. मग मला असं म्हणायचं की आधी जर तुम्हाला काही बंद करायचं तर हिजाब बुरखा बंद नका करू, तुम्ही आधी नकाब बंद करा. सार्वजनिक ठिकाणी चेहरा दाखवण्याची आणि चेहरा पाहण्याची सवय आधी लावायची. आयडेंटिफाय होऊ द्या की ही महिलाच आहे बुवा, म्हणजे बुरख्याचा गैरवापर होणार नाही. आणि खूप सारे मुस्लिम याला ॲग्री होतील मला असं वाटतं. विषयाच्या शेवटाकडे येतो. तुम्ही म्हणजे शेवटचाच प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही आता आयात सांगितली कुराणमधली की पैगंबरांनी असं लिहिलंय, त्याच्यात आणखीन एक आयत आहे. तर मला आणखी काय काय म्हटलंय बुरख्याबद्दल, हिजाबबद्दल किंवा पर्दा करण्याबद्दल एकंदरीत, ते आम्हाला थोडं सांगा ना. एक लक्षात घ्या, तुम्ही इस्लामकडे आणि पैगंबर मोहम्मद साहेबांनी जी काही क्रांती केली, जे रेव्होल्युशन घडवून आणलं अरब राष्ट्रांमध्ये, त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, विषय आहे. ठीक आहे, की पैगंबर साहेबांच्या समोर त्या काळामध्ये ज्या ज्या समस्या आल्या, त्या समस्यांना जे निदान आहे ते त्या तत्कालीन मार्गाने जे आहे ते देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उदाहरणार्थ जर त्रास देतं तर अंगावर चादर घेऊन जा वगैरे बुवा. मग काही ठिकाणी जे आहे ते आयत आलेली आहे पुढच्या एका आयातमध्ये की बाबा महिलांनी कोणाच्या समोर यावं आणि कोणाच्या समोर येऊ नये. ठीक आहे, आता एकीकडे हेच लोक सांगतात की पैगंबर साहेबांच्या ज्या पहिल्या पत्नी होत्या खदिजा, त्या एक व्यावसायिक होत्या. ठीक आहे, त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय होता. आणि दुसरीकडे मग त्याच ठिकाणी हे म्हणतात की पडद्यामध्ये राहा. आज अफगाणिस्तानमध्ये जे तालिबानचं सरकार आलं, त्यांनी फक्त ते बुरखा वगैरे ते बंद केलं, काय म्हणतात त्याच्यासाठी गोळ्या घातल्या अशातला भाग नाही. त्यांनी को एज्युकेशन बंद केलं, ते मध्ये प्लायवूड लावलं. नाही, ते आता केरळमध्ये पण झालं. परवा दिवशी केरळमधला पण एक व्हिडिओ आला, ज्याच्यामध्ये एका शाळेमध्ये, एका कॉलेजमध्ये मुली आणि मुलं बाजूला बसलेल्या आहेत. मुली पूर्ण बुरख्यामध्ये आहेत. ठीक आहे, आणि मुलं इथं बसलेली आहेत आणि मध्ये त्यांनी एक प्लायवूड टाईप मोठं जे आहे ते टाकलेलं होतं. तर या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी कुठल्या लेवलपर्यंत नेल्या जाणार आहेत हा खूप मोठा प्रश्न आहे. त्या पलीकडं तिथे महिलांकडूनच ट्रीटमेंट घ्यायची डॉक्टरांची, तो एक नियम त्यांनी काढला. आणि महिलांना उच्च शिक्षण देखील घेऊ दिलं जात नाही. मग जर महिला उच्च शिक्षणच घेणार नाही तर ते डॉक्टर बनणार कशा? ऑलरेडी तुम्ही एकतर प्रचंड मागासलेले आहात. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही महिलांना ट्रीटमेंट देखील दुसऱ्यांकडून घेऊन देणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये महिलांनी करायचं काय? राहिला प्रश्न कुराण संदर्भातला, तर कुराणच्या पुढच्या दुसऱ्या आयतीमध्ये त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बाबा तुम्ही पडदा करा किंवा कुठल्या पुरुषासमोर या, कुठल्या नातेवाईकांसमोर या नका येऊ. या गोष्टी स्पष्टपणे त्याच्यामध्ये अधोरेखित केलेल्या आहेत, याला मी नाकारत नाही आहे. मात्र त्या गोष्टी या काळामध्ये कालबाह्य आहे त्याचा, आणि या जगाचा काही या परिस्थितीचा कुठल्याही पद्धतीने तुम्ही ताळमेळ लावू शकत नाही. सध्या काळामध्ये खूप बोटावर मोजण्या इतके नगण्य मुसलमान सोडले. ठीक आहे, तर कुठलाही मुसलमान या गोष्टी फॉलो करत नाही वास्तवामध्ये. ठीक आहे, ह्याच्यासमोर यायचं नाही, त्याच्यासमोर यायचं नाही, या गोष्टी फॉलो करत नाही आणि त्या फॉलो देखील होऊ शकत नाही. ठीक आहे, तुम्हाला सवय लावावी लागेल महिलांची तोंड बघायची. ठीक आहे, तुम्हाला त्यांच्याबरोबर काम करण्याची सवय तुम्हाला लावावी लागेल आणि त्या सवयी असताना तुम्हाला तुमची मेंटॅलिटी देखील बदलावी लागेल. ठीक आहे,
आणि या पद्धतीनं तुम्हाला काम करावं लागेल. जर ते त्या पद्धतीनं होत नसेल तर मला असं वाटत नाही की महिला स्वातंत्र्य वगैरे त्याच्यावर गप्पा मारून आपल्याला चालेल. परिस्थिती सध्याची अशी आहे की मुस्लिमांचा मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष देखील केला जात आहे, ठीक आहे, आणि त्या द्वेषात्मक वातावरणात मुस्लिमांमध्ये सुधारणावादी विचार देखील मांडायचे आहेत. तर ही प्रचंड तारेवरची कसरत आहे. या द्वेषात्मक परिस्थितीमध्ये आत्ता जर सध्याच्या घडीमध्ये मुस्लिमांमध्ये जर काय बदल घडला असेल तर मला असं वाटतं की मुस्लिम आणखीन दारबंद झाले. ज्या महिला मुली बुरखा घालत नव्हत्या, हिजाब घालत नव्हत्या, त्याही महिला मुली बुरखा आणि हिजाब घालत. हे प्रबोधनाने झालेलं नाही सर, हे प्रेशरने झालेलं आहे. सामाजिक दबाव जो आहे तो निर्माण झाला. मी ज्या मराठी शाळेमध्ये शिकत होतो त्या शाळेमध्ये कधीच मला असं वाटलं नाही की बुवा कुठली मुलगी बुरखा हिजाब घालून येईल. आज मी पाहतोय 6वी 7वीतल्या मुली ज्या आहेत त्या हिजाब घालून मराठी शाळेमध्ये येतात. काय रिझन आहे त्याचं, काय कारण आहे त्याचं? म्हणजे ज्या शाळेमध्ये कधी आमच्या बहिणींना कधी हिजाब घालून जावं असं वाटलं नाही त्या शाळेमध्ये आज हिजाब घालून तर आमच्या काळात आमच्या मराठवाड्यात पण हे लोन पसरलंय की मुली तर अनेक ठिकाणी बुरखा घालून सार्वजनिक ठिकाणी येतातच. मी लहान होतो, म्हणजे मी शाळेत असेल त्याला किती वर्ष, 10-15 वर्ष तर झाली आता, किंवा ती मुलं नमाजी टोपी घालून कधी येत नव्हती, पण आता जातात शाळेत. मग आम्ही स्वतः पण त्या दिवशी ते इथे गेलो होतो नांदेडला. त्या नांदेडच्या ठिकाणी मी पाहिलं शाळेमधले जी मुलं आहेत ते शाळेमध्ये टोपी वगैरे घालून येतात. विशेष बाब आहे की आज इलेक्शनला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुम्ही पहा, मध्ये ते एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे, कुठल्या तरी नगर परिषदेचे जे नगराध्यक्षपदाची उमेदवार एक मुस्लिम महिला होती, तिचं काहीतरी पटेल आडनाव होतं, तिला ते कॅन्डिडेट म्हणून ते उभे केलं होतं की आमची ही कॅन्डिडेट आहे. ती कॅन्डिडेट पूर्ण बुरख्यामध्ये नकाब टाकले. अंबडमध्ये कुठं झालं ते? अंबडमध्ये. अरे मी म्हणलं अरे काय आहे? म्हणजे मला म्हणायचंय काय की मी काही पक्षांचे माझे संबंध आहेत तर मी त्यांच्या कार्यालयामध्ये काही वेळा जात असतो, म्हणजे नाही का काही कामं वगैरे असली तर त्यांच्या ठिकाणी जात असतो. मी पाहतो तिथे काही मुस्लिम महिला या पूर्ण नकाबमध्ये असतात, ठीक आहे, आणि त्या नकाबमध्ये राहून फोटोमध्ये पण येतात. अरे कशासाठी यायचंय मग फोटोमध्ये तुम्हाला? मला म्हणायचं का त्यांचे फेसबुकचे पेज चेक करा तुम्ही. मी तर म्हणतो इथे नकाबमधल्या महिला टाकतात आणि त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा चेहरा असलेला फोटो ते लावतात बरं का. समाजसेवक, ठीक आहे, आता मराठीमध्ये कसे मराठी माणसं जनरली सामाजिक कार्य करतात, मग ते समाजसेवक लावतात, ठीक आहे, मग समाजसेवक लावतात, त्यांचा फोटो त्यांचा चेहरा दिसतोय तिथे आणि इथे त्या नकाबमध्ये बसलेले आहेत. अरे काय विषय? मध्ये ते कुठलं तरी एक कोकणामधलं का कुठलं तरी याच्यामध्ये एक उमेदवार होता, त्याने काहीतरी त्याच्या बायकोचा फोटो टाकत होता. मी एवढा हसलो लिटरली. त्या बुरख्यामध्ये बायको आणि त्याच्या मागं तो पुरुष असा, ते नाही का फोटोमध्ये दाखवतात ते हल्ली जास्त लोन पेटलंय त्या सगळ्या गोष्टींचं. मग मला म्हणायचंय काय बुवा, तुम्ही सार्वजनिक जीवनात महिलांना आणता, त्यांची तोंड बघितलं काय प्रॉब्लेम आहे लोकांना? मी माझ्या बायकोला सगळ्या ठिकाणी घेऊन जातो, बऱ्याच ठिकाणी घेऊन जातो. मला तर इलेक्शनला पण उभं राहायचं नाहीये, ठीक आहे, मी सगळ्या ठिकाणी घेऊन जातो तिला. तिची शी आहे, तिची आयडेंटिटी आहे ना, तिची आयडेंटिटी दाखवल्याने काय प्रॉब्लेम झाला कोणाला? मग असा विचार जो आहे तो व्हायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा जर काही बदल घडवायचा असेल, कसं असतात बदल हे स्मॉल गोष्टींनी बदल घडत असतात, छोट्या छोट्या गोष्टींनी. तर आधी नकाब बंद झाला पाहिजे, म्हणजे ते चेहरा झाकणं ते बंद झालं पाहिजे. बुरखा बंद नका करू, हिजाब बंद नका करू, आधी नकाब बंद करा. महिलांची आयडेंटिटी दिसू द्या, येऊ द्या मोठ्या प्रमाणामध्ये, 200, 500, 1000 महिला येऊ द्या, पण त्या 1000 महिलांची आयडेंटिटी दिसू द्या. त्या 1000 महिलांमध्ये कुठला तरी 10 पुरुष घुसलेत असं व्हायला नको. समजतंय का? आयडेंटिटी बदलून. आणि हा राष्ट्रीय सुरक्षेचा जो विषय आहे का तो इथं येतो. आणि ते मुस्लिमच असतील ह्याची गॅरंटी तुम्ही देणार आहे का? हा तोच मुद्दा आहे. तुम्ही देणार आहे का गॅरंटी त्याची? मुस्लिम तरी देणार आहेत का गॅरंटी त्याची? नाही देऊ शकत गॅरंटी त्याची. आज बुरखाधारी महिला 100 गेल्या इथं आल्या समजा एखाद्या आंदोलन, आणि त्याच आंदोलनामध्ये समजा कोणीतरी बाबा बुरखा घातलेले पुरुष घुसले आणि त्यांनी काहीतरी केलं, तिथं काय करणार तुम्ही? कुणाचा बुरखा वर करून बघणार कोणाला ना मग तुम्ही. मग हाच प्रॉब्लेम राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत हा विषय. शनिवारवाड्यामध्ये जे घडलं ते त्याच्याशीच निगडीत आहे, दुसरं काही नाही आहे. याच गोष्टीमध्ये आपण काय करतो तेही सांगणं गरजेचं आहे की आपण प्रबोधनाच्या माध्यमातून बुरखा बंद करतोय. आतापर्यंत साधारण 100पेक्षा जास्त महिलांचे बुरखे आपल्या माध्यमातून बंद झालेत, ही देखील सकारात्मक बाब आहे. आणि प्रबोधनाच्याच माध्यमातून आपण अनेक महिलांचे जे आहे ते बुरखे बंद करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपाने करूया, हे देखील सांगतो. तर हे होते पैगंबर भाई. भाई तुमचं कार्य म्हणजे 100 नाही तर त्यात अजून 0 वाढत जावं. तुमचं कार्य आम्ही आमच्या माध्यमातून आमच्या परीनं लोकांपर्यंत पोहोचवत राहू. किमान एकदा विचार पोहोचल्यानंतर त्याबद्दल किमान चिंतन तरी होईल, किंवा लोक 4 वेळा ऐकल्यानंतर विचार तरी करतील. हा या व्हिडिओ मागचा आमचा एकूणातच उद्देश आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगाच.
आणि म्हणजे तुम्हाला आवडला नसेल तरीही सांगा, आवडला असेल तरीही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता करून टाका. बरेच दिवस झालेत, वर्षभरापेक्षा जास्त काळ आपण व्हिडिओ बनवतोय. आपले जवळपास 25,000 सबस्क्रायबर झालेत. तर मोठ्या प्रमाणावर ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनीही सबस्क्राईब करा. चला थांबतो, धन्यवाद.